चेक. धन्यवाद राजेश मुकनेसे, त्यांचा आवाज आपण मागील मॅच मध्ये ऐकत होता. याच विभागातील एक नामांकित समालोचक आहेत व्हॉइस ऑफ द सई. तर जाऊया मॅचकडे. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. भारतवाडी पहिला बॉल हलक्या हाताने पंच करायचा प्रयत्न केला, फटका फसला होता, मिस्टार्मिंग स्ट्रोक होता. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावे लागतील. स्थानिक वेळ 2.39 मिनिटाचा आहे आणि बरोबर 39 मिनिटांनी तुमचा पहिला बॉल पडलाय. 15 मिनिटाच्या आतमध्ये सूरज आपण देखील दखल घ्या. हो समोर लाफ करायचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित झाला. डिपोर्न फिल्डर आला, एकच सिंगल इकवडली गेली. सध्या पाहिलं तर की एका धाब्यावर इथे समाधान मानावं लागतंय. सूरज कापडी गोलंदाजी ट्रॅकवर, तेज रफ्तार गोलंदाज. मागील मॅच मध्ये विचार केला, मागील मॅचचा हिरो आपण सूरज कापडीला पाहिलं. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती सूरज कापडीच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला हाताला चटका देऊन बॉल निघून फरार होतोय. सीमारेषा पलीकडे आलाय चौकार, गेला सीमारेषा पलीकडे, हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये सुरेश आणि दिनेशची. ही जोडी ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पुढील बॉल हो पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार केला. लोणा क्षेत्रामध्ये बॉलला एक्झिक्यूट केलं, खाली क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रावर प्रहार केला सूरज कापडीच्या गोलंदाजीवर आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे आला हा चौकार. 10 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. टीमची टोटल 0 विकेट, 3 ऑफ द रन. 4 बॉल. सूरज कापडी या गोलंदाजावर देखील आता आक्रमण चढवले जातात. सुरेश आणि नॉनस्ट्राइक एंडला दिनेश. पुढील बॉल अगदी विचार केला तर नक्की थोडस इथे कमबॅक करणं तितकंच आवश्यकता राहील. सूरज कापडी खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम खेळली, त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो. आता थोडी साईड चेंज केली, ऑन साईडला फटका फसला, मिस्टार्मिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक, बॉलला पाठवून दिले सीमा रेषे पार. षटकार होता, चांगला फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतो, उंची जास्त होती, योग्य उंची योग्य अंतर, चेंडू फिल्म अंतर. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नक्कीच शिवादादा खुने. नाईस कॅमेरा वर्क. जसा बॉल जात होता तसा बॉलला पकडला होता, कॅच केलं होतं. यावेळी पुन्हा एकदा अगदी खोलवे टप्प्याचा बॉल खोदून काढला, समोर बॅकलिपला खाली ठेवलं होतं आणि त्याचा अनुषंगाने नो डाऊट वाईडिश लोंगांचा क्षेत्ररक्षक आणि अगदी लोंगापला झेल पकडला जातो. पकडला झेल आणि संपला बाटा. दिनेशचा खेळ, सुरेशचा खेळ असेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन. सध्या आपण पाहिलं ना धावसंख्या आता 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. बरोबर सूरज कापडीचा जर विचार केला तर 3 मिनिटाच्या आतमध्ये त्याने हा षटक कव्हर केलाय. खूप चांगलं, खूप चांगलं, अप्रतिम. सध्याच्याकडे सूरज कापडी. दोनच्या षटकामध्ये आपण गोलंदाज चंदूला पाहतोय. चंदू मेंगाळ मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी. मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग साठी देखील आपण चंदूला मिडल ऑर्डर साठी जाताना पाहिलं. पहिल्या बॉलवर बॅकफुटवर जो मात्र कव्हर पॉइंटला एक चौकार बसवून गेला होता. अप्रतिम फटकेबाजी देखील त्याच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी चंदू बेंगाल करतोय. पहिलाच बॉल बॅक टू द बॉल फटका केला, एक्झिक्यूट केला. लोंगाच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप वरनं आला, एकच सिंगल इक्वली जाईल. बरोबर 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावी लागतील, अन्यथा 30 षटकाच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. याची देखील तुम्ही नोंद घ्या. जेव्हा तर फिल्डिंग करणार टीम म्हणजे दसई ब्लास्टर हा संघ इन ऍक्शन मध्ये त्याच्या सोबतीला आपण भारतवाडी या संघाला पाहतोय. चंदू मेंगाल बॉलिंग ट्रॅकवर आला. पहिला बॉल दमदार फेस केला, एकच सिंगल इक्वली गेली. पुढील बॉल शॉर्ट बॉल हुक केलं, जसा स्लॉट मध्ये आला त्याला पाठवून दिले थेट पार्किंग प्लॉट मध्ये. अलाइन
चौकार पेंडिंग डिसिजन होता. असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय की काय. शेवटच्या मोमेंटला इथे अथॉरिटी बदलली बॉलने आणि त्याच्यावरून शेंगाडे इथे पाहत की हा चौकार वसूल केला. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 21, लॉस ऑफ 1 विकेट. 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 1.2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. चंदू बॉलिंग ट्रॅकवर. बागफुटवर जाऊन कट केला होता. जागा बनवून खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन हवं तसं मिळालं नाही. आता निशोंगडे ते पाहत 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. वन विकेट 21 या आकड्यावर. बॉल अगदी अडवा बॅटने फोर्स केला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही केला. एक सिंगल वर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्या 22, लॉस ऑफ 1 विकेट. 22 या आकड्यावर 1.4 बॉलचा खेळ देखील समाप्त झाला. 4 षटकांची मॅच देखील असेल. दिनेश आणि त्याच्या सोबतीला युवराज ही जोडी पाहतोय. ओपनिंग जोडीमध्ये पाहताना की युवराज जो मात्र सोबतीला आला होता त्यानंतर हो सरळ बॅटने इथे प्रहार केला. लंगाच्या दरम्यान एक्झिक्यूट केला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि इथे घडलंय काय. थेट पंच देखील आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. चेक केलं जाईल क्रॉपिंग क्रीज मध्ये सेफली बॅटर पोहोचलाय की नाही. हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. जेव्हा बॅटिंग टीम म्हणजे पारगवाडी या संघासाठी महत्वाचा बॅटर आहे दिनेश आणि युवराज. त्याची देखील विकेट या मॅच मध्ये महत्वाची ठरू शकते. सध्याच्या घडीला आपण सेबल स्टार या वाहिनीच्या माध्यमातून नक्कीच चेक केलं जात आहे. क्वालिटी आणि क्लॅरिटीचं नाव दुसरं नाव म्हणजे खरं आपण पाहतो सेबल स्टार वाहिनी. नॉट आउट असेल. सेफली क्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर्स पोहोचला असेल. 2 धावा इक्वलला गेल्या. 2 धावांच्या मदतीने 24, लॉस ऑफ 1 विकेट. 24 या आकड्यावर शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. बॅकफुटवर इथे कव्हर पॉईंटच्या दिशेने एक्झिक्यूट केला फटका. डीप मध्ये फील्डर धावके बॉलचा पाठमोरा करतोय. अगदी शेवटच्या मोमेंटला इफेक्ट खूप चांगले होते सूरज कापडीचे आणि 3 रन्स इक्वलला जातील. याचा अनुषंगाने पाहता 2 ओव्हरचा देखील खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 27, लॉस ऑफ 1 विकेट. 27 या आकड्यावर. सध्या स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक सोनगाव आयोजित ही स्पर्धा पाहतो. दिवस क्रमांक 1 आणि दिवस क्रमांक 1 मधील आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या राऊंडचा फर्स्ट सामना असेल म्हणजे पहिला सामना असेल आणि खूप चांगले मॅच आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. धावसंख्या 27, लॉस ऑफ 1 विकेट. 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. नक्कीच खूप चांगली बॅटिंग म्हणायला देखील हरकत नाहीये परंतु आउटफील्डचा जर विचार केला तर आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. आउटफील्ड फास्ट आहे. त्याचा पुरेपूर बॅटर इथे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये वापर करताना देखील पाहिला. ऑन साईडला वलवला टर्न केला. डीप मध्ये फील्ड आहे. एकच सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिली तर नक्कीच 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. उत्तम गोलंदाजी मार्क करायला क्रमांक 3च्या षटकामध्ये. चांगली रणनीती ते आखावी लागेल. मनोबल इथे आत्मशक्ती देखील वाढवावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमची. 28 धावा. पुढे बॉल ओव्हर द विकेट. उत्तम बॉलिंग ट्रॅकवर. हो अगदी खोल आत टाकला होता बॉल. मुडला स्पॉट मध्ये पडल्यानंतर बॉल जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही आहे. जी मात्र गोलंदाज उत्तमची
28-28 या आकड्यावर आतापर्यंत खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2 बॉल फेस केले, एकच धाव खर्च केली. हो अगदी शॉर्ट बॉल होता ऑन साईडला, बॉलरला डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. फाईनली क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलं होतं लोंगॉन आणि अगदी फाईनली क्षेत्राच्या मधोमध बॉलला ट्रॅव्हल करायचा प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं एलिव्हेशन नाही. धावसंख्या 29, 29 या आकड्यावर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे. पुढील बॉल हो समोर बॅकलिपला खाली ठेवलं होतं, या अनुषंगाने ते डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, नो डाऊट डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 31, लॉस ऑफ 1 विकेट. 31 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. म्हणजे इनिंग दरम्यान तर आपण देखील सज्ज राहा. कॅप्टन शिदोबा उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान गोरेगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग दरम्यान लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल 31, लॉस ऑफ 1 विकेट. 31 या आकड्यावर धावफलक. पुढील बॉल शेवटचा बॉल उत्तम गोलंदाजी मार्कवर असेल. पुढे साउथ खेळलाय, अगदी विचार करता नक्की समोर लॉफ केले. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव घेतली जाईल. डीप मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्या पाहिलं तर शेबट म्हणजे क्रमांक 3च्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर उत्तम याला इन्व्हाइट केलं होतं आणि फक्त 5 धावा खर्च केला. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक करून दिले ते मध्ये गोलंदाज उत्तमने. आज अनुषंगाने 18 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 18 बॉलमध्ये तब्बल 32 धावा टीमच्या स्कोर कार्डवर, एका विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये देखील मार्गस्थ असेल. चला बरोबर स्थानिक फील्ड म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2:39 पहिला बॉल फेस झाला होता आणि आता बरोबर खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2:51 हा स्थानिक वेळ आहे. म्हणजे 12 मिनिटांमध्ये अवघ्या 3 षटके इथे कंप्लीट केले. टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच खूप फास्ट षटक जे मात्र सूरज कापडीचं आपण पाहिलं होतं. हो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉफ्टेड डाऊट बॅकलिपला थोडं खाली ठेवलं. डीप मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल मिळाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल आणि थोडा फ्लंबर होताना पाहिलं क्षेत्ररक्षक आणि 2 धाबा इथे नो डाऊट कंप्लीट झाला. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. 3.1 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. निलेश गोलंदाजी मार्कवर असेल. पुढील बॉल हो अगदी पुन्हा एकदा खोलत होता. बॅक टू द बॉल, फटका केला, फ्लंबर झाला, मिस झालंय. घडलंय काय? कोणती धाव नव्हती, परंतु बॅकअप खूप चांगलं होतं फिल्डरचं. तरी देखील एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वीरित्या पूर्ण झालं. धावसंख्या 34, 34 या आकड्यावर जिथे जाऊन 35 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. निलेश आपण देखील दखल घ्या. 35 लॉस ऑफ 1 विकेट. 35 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. थोडीशी ते संत गतीने चालले धावसंख्या बॅटिंगला टीमची आपण पाहतो या मॅच मध्ये. इनिंग दरम्यान नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न होईल. आता फक्त 4 बॉल शिल्लक असतील. स्टील 2 टू गो. पुढील बॉल हो अगदी विचार करता नक्की पुन्हा एकदा बॅकलिपला खाली ठेवला. डीप मध्ये ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वळतोय, दूरवरनं आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे नक्की तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. एक सिंगल तर पूर्ण झाली. क्रॉपिंग क्रीज मध्ये दुसऱ्या धावेसाठी ते प्रयत्न केला जाईल आणि क्रॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय की नाही हे 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. नो डाऊट डेफिनेटली क्विक सिग्नल येतो आणि आउट असेल. बॅटर आउट असेल. दुसऱ्या धावेसाठी जमाचा प्रयत्न केला होता आणि याचा अनुषंगाने अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. दिनेश याला मात्र आपली संघाची साथ सोडावी लागते. दिनेशचं आपण इंटरमिशन कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं या मॅच मध्ये तर 10 बॉल आणि 14 धावांची बॅटिंग म्हणजे 10 बॉल आणि 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये देताना आपण दिनेशला पाहिलं. त्याच्या सोबतीला आपण खऱ्या अर्थाने पाहतो नक्कीच युवराज हा देखील चांगला संघर्षमय खेळ या मॅच मध्ये करतोय. हवी तशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये, परंतु आपल्या संघाचा डाव सावळायचा प्रयत्न जरूर करतोय.
अजूनही 3 बॉल असतील, एखादे 2 मोठाले फटके आले तर नक्कीच मॅच मध्ये परिपक्वपणे पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. फुल टॉस बॉल, फटका फसला, मिस्टर अगदी घरपोच सेवा आणि कॅच ड्रॉप घडलंय काय. इथे पाहिले तर नक्कीच या चुका सातत्याने तुमच्याकडनं होत असते तर नक्कीच या मॅच मध्ये तुम्ही कुठेतरी नक्कीच पराभवाचं अंतर कापताय. धावसंख्या सध्याच्याकडे दोन्ही पुढील सगळी धावसंख्या 38 लॉस ऑफ 2 विकेट 38 आकड्यावर. अजूनही 2 बॉल शिल्लक असेल. निलेश त्याला लवकर घाई करणं अपेक्षित राहील. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेच आपण टॉस करत आहोत. चांगला बॉल होता. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नेह स्वागत करूया. थँक्यू सो मच. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. हो अगदी मस्त टायमिंग स्ट्रोक होता. निर्जल क्षेत्रामध्ये बॉल पडला. वॅकंट एरियामध्ये 2 धावा तोपर्यंत पेलून पूर्ण केलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आजचा विश्वंगाडा इथे पाहता नक्कीच 2 धावा डेफिनेटली कम्प्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी खऱ्या अर्थात जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं आवश्यकता असेल. जेव्हा त्या माटिका टीमसाठी आता पारदवाडी या संघासाठी दसई संघासाठी असेल. पारदवाडी या संघाने 40 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडलात. बॅटिंगचा जो डिसिजन घेतलाय कमीत कमी स्पर्धामध्ये आणि कमीत कमी टीम मध्ये आपण असे डिसिजन खऱ्या अर्थाने पाहत असतो कमी घेतले जातात बॅटिंगचे. कारण की जेव्हा मात्र कोणता कॅप्टन एखादा टॉस जिंकतो तेव्हा तो फक्त आणि फक्त डिसिजन घेतो तो मात्र फिल्डिंगचा. परंतु आजच्या दिवसामध्ये हा दुसरा जो मात्र डिसिजन आपण पाहतोय बॅटिंग करण्याचा निर्णय. कारण की आत्मविश्वास आणि मनोबल शक्ती भरपूर असावी लागते. कारण की प्रथम बॅटिंग करण्यासाठी टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी हे खूप महत्वाचं असतं आणि ते आपण सध्याच्या घडीला या टीम कडनं पाहिलं. 24 बॉल 41 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सध्या 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. प्रथमतः 4 षटकं जेव्हा कव्हर करताना बॅटिंग करत असताना जेव्हा ते दसई संघाने 40 धावा जोडल्यात 41 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. सध्याच्या घडीला राजेश मुखणे सर देखील इन ऍक्शन मध्ये नाहीये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर दमदार अष्टपैलूची कामगिरी सातत्याने करत असत आपल्या टीमसाठी आणि ती खंत थोडीशी मनामध्ये दसई संघाकडे असेल याची शंका नाहीये. ज्यावेळेस एखादा कॅच ड्रॉप झाला की नक्कीच राजेश मुखणे सरांची आठवण येते यात काही शंका नाही. चोवीस बॉल 41 धावांची आवश्यकता. मॅच जास्तीचा वेळ घेऊ नका. फलंदाज सूरज कापडी आणि संकुल आपण दाखल व्हा मैदानामध्ये. सूरज कापडे आणि संकुल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सध्या पाहिलं तर 41 धावांचं लक्ष आहे. संकुल असेल सूरज कापडीच्या सोबतीला. एका राशीचे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. तर आता एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्डअप करावी लागेल. संकुल मेंगाल आणि त्याच्या सोबतीला सूरज कापडी. 41 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय घडेल मॅच मध्ये येणारी इथे वेळ इथे सांगून जाईल. दसई ब्लास्टर हा संघ ऍक्शन मध्ये खेळताना आणि बॅटिंग करताना 2 फलंदाज सूरज कापडी आणि संकुल मेंगाल या खेळाडूंना पाहतोय. भूषण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 1 पहिला बॉल बॉटम पहाड मध्ये जाऊन धरला.
सध्या आपण पाहतो ना की अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटने बॉलचं कनेक्शन नाहीये, त्याच अनुषंगाने हा येतो डॉट बॉल. भूषण गोलंदाजी मार्क बॉलिंग ट्रॅकवर आलाय. क्रमांक 1च्या षटकामध्ये संकुल मेंगाल साठी पहिला बॉल फेस केला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि तो मात्र त्याने डॉट काढण्यामध्ये यश प्राप्त झाले. हो पुन्हा गाडवा बाटने फोर्स केला डीपमध्ये क्षेत्रक्षेत्र तिथे कोणता निर्जल स्थळी बॉल पडलाय. अगदी दुसरा जायचा प्रयत्न नो डाऊट डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरची धावसंख्या खरं त्याने जाऊन पोहोचले ती मात्र दोन्ही आकड्यावर प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना पाहतो या मॅचचा. 41 धावांचा पाठलाग करायची धावसंख्या सध्याच्याकडे जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावर. पुढील बॉल अगदी भूषण शॉर्ट बॉल हुक केलाय. टायमिंग नाहीये, एल्युशन चांगले नाहीये तरी देखील बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल गेला सीमा रेषे पार लोंगाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. तीन बॉलांनी 6 धावा आतापर्यंत आपण या मॅचचं समीकरण पाहतोय आणि जिंकण्यासाठी 21 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. पुढील बॉल बॉलिंग ट्रॅकवर भूषण. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने फोर्स केला डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला मिड विकेट रिझल्टला त्याच्या आवाकाच्या बाहेर होता आणि बॉल गेला दन 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 करी बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला हा चौकार. टोटल मध्ये धावफलक जी मध्ये आपण पाहतोय 10 आकड्यावर. चांगली सुरुवात रेकॉर्ड रन रेटचा जर विचार केला तर 9.30च्या सरासरीने ही बॅटिंग लाईनअप इथे मेंटेन करावी लागेल कारण की मॅच मध्ये जिंकण्यासाठी 20 बॉल आणि फक्त 31 धावांची आवश्यकता असेल. संकुल मेंगालचं आक्रमण सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहतोय. आतापर्यंत 4 बॉल आणि 10 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. स्टिल टू गो. पुढे बॉल असेल भूषण. चला जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे 3 षटके ते कव्हर करावे लागतील अन्यथा 30 षटकेच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्ले घ्यावा लागेल. हो ऑन साइडला वळले टर्न केलं डीप मध्ये खाली क्षेत्र निवडले क्षेत्ररक्षक. हो 4 चौकार माफ करा लागोपाठचे 4 चौकार जे मात्र बाटलच्या माध्यमातून पाहतोय. संकुल मेंगालची आक्रमकता सध्याच्या घडीला मॅच मध्ये आपण पाहतोय. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 18 बॉल आणि 23 धावांची. काय घडेल मॅच मध्ये इथूनही कमबॅक करू शकते पुढली करणार टीम परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच संकुल मेंगालची फटकेबाजी तर आपण पाहिली पण आता सूरज कापडी ज्याने अद्याप कोणता चेंडू खेळला नाहीये. मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर 34 धावांचं इंडोनेशिया कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळालं होतं. उमरोली संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण या कमिटीशी संपर्क साधा प्लीज. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. क्रमांक 2चं षटक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दिनेश. चला जास्तीचा वेळ घेऊ नका गोलंदाज पंच आपण देखील तटस्थ राहा. पुढील बॉल दिनेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल अगदी खोलात होता त्याला फेकून दिले वाईडिश लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज कापडीचं आक्रमण आणि बॉलला केले हवाई सफर हवाई हल्ला. सूरज कापडीच्या बॅटमध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पुढील बॉल हो अगदी पायावरती जाऊन बॉल आदळला. कमबॅक करण्यासाठी ते गोलंदाजाने बॉल फेस केला होता दिनेश या गोलंदाजाने आणि त्याच्या लक्षाकडे इथे पाहिलं तर नक्कीच पहिला बॉल बेस षटकार ठोकला त्यानंतर दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आलाय. चांगलं इथे सध्याच्याकडे गोलंदाजी करताना पण दिनेशला पाहतो. पुढील बॉल ओव्हर द विकेट. हो अगदी लाईन इथे ऑफस्टम्पला सोडून जातो बॉल. लाईन चेक केली एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये धावफलक ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या जी खऱ्या अर्थाने जाऊन पोहोचले
ते म्हणजे 25 या आकड्यावर. हो हो, फटका बसला मिस्टर मिस्टर कोट अँड बॉलची संधीचं सोनं करायला हरकत नव्हती, कारण की सुद्धा सूरज कापडी मागील मॅचचा हिरो आहे, चांगल्या टचअप मध्ये आहे आणि त्याची विकेट म्हणजे त्याची कॅच ड्रॉप करणं हे थोडंसं पराभवाचं अंतर कापू शकतं फिल्डिंग करणार टीम साठी. आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये असते नाही का, धावसंख्या 27, 27 आकड्यावर. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं मात्र समीकरण प्रत्येक मॅच मध्ये असते, कोणत्या टेनिस क्रिकेट म्हणा, इंटरनॅशनल क्रिकेट म्हणा. आणि त्या अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्की तसं काही चित्र देखील आपण पाहतो. इथे पुन्हा एकदा वॉट कॉट घेण्याचा प्रयत्न जरूर केला, चांगले एफर्ट होते, चांगले प्रयत्न होते, चांगली जिद्द होते, चांगला संघर्ष होता, परंतु त्या संघर्षाला सलाम करू शकतो, परंतु नक्कीच विकेट इथे सॅक्रिफाईस झाली नाही. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच एक सिंगल इक्वडली गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पहा, खूप चांगला संघर्ष केला होता, परंतु इथे नक्कीच कॅच ड्रॉप पकडू शकला नाही. 14 बॉलांनी 13 धावांची आवश्यकता. हो हो, सरळ बॅटने प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, अगदी घरपोच सेवा, विकेटचं पतन. चांगली मात्र खेळली राहिली या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की आता त्याच पद्धतीने मॅच मध्ये जिंकण्यासाठी समीकरण पाहिलं तर नक्कीच 13 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता असेल. आणि त्याच अनुषंगाने संकुल मेंगाल याची देखील 18 धावांची खेळी या मॅच मध्ये आपण पाहिली. 13 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी, सलग 4 चौकार देखील या संकुल मेंगालच्या बॅट मध्ये आपण पाहिलं होतं. 13 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी, सोपं असं समीकरण, खुलं असं समीकरण जेव्हा आता करून ठेवलं बॅटिंग करणारी टीम धसई दास्टर या संघाने. पुढील बॉल बॉलिंग मार्कवर दिनेश. हो हो, अगदी लाईन सोडून जातो बॉल. पंचांचा नक्कीच इशारा येतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात, दोन्ही हात समांतर होते. आणि आता मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर 13 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असेल. स्टील ऑन टू गो, शेवटचा बॉल क्रमांक 2चं षटक. हो हो, सरळ सरळ आक्रमण चंदू मेंगालचं, आणि फिल्डर मस्तक मध्ये असतात. चंदू मेंगालच्या बॅट मध्ये आला ए1 क्वालिटीचा ब्रांडेड षटकार. बारा बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 35 असा बॉल, विकेट 35 आकडा धाव फलकावरती ज्यामध्ये जोडला जातो. 41 धावांचा पाठलाग करायचा होता आणि सध्या 35 धावा ज्यामध्ये ऑन स्क्रीनला पाहतोय सेमन स्टार वन यांच्या माध्यमातून. क्रमांक 3चं षटक, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हो हो, आडव्या बॅटने सूरज कापडी, आणि त्याच्याकडनं झाली मिस्टेक. एलिव्हेशन चांगलं नव्हतं, त्याच अनुषंगाने चेतनने पकडलाय जे.
11 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 35 रन्स ऑफ 2 विकेट, 35 धावा धावफलकावरती देखील आपण पाहतोय. एखादा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला परंतु एलिव्हेशन चांगलं नव्हतं. हो हो अगदी विचार करताना की सन्मान द्यायचा होता बॉलला. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना, कारण की सारखा बॅटर आणि संकुल मेंगाल सारख्या बॅटरचे विकेट इथे प्राप्त झाले म्हणजे त्यांनी मैदान सोडले. त्यानंतर फक्त आपल्याला 10 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तर त्या पद्धतीची सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना बॅटरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. हो हो पुन्हा एकदा शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकाने टिफलाय जेल करत नाही चूक. चेंडू मेंगाल बॅक टू द विकेट. एक चेंडू मेंगाल जो मात्र परतीच्या प्रवासाला लागला आणि त्याच अनुषंगाने एंटर होणारा खेळाडू छोटू मेंगाल म्हणजे छोटू चेंडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये एंटर झालाय. चेंडू ज्युनियर आणि चेंडू सिनियर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एअरपोर्ट या क्षेत्रात ते काम करत असतात. चेंडू मेंगाल चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून अष्टपैलूची कामगिरी देखील करताना आपल्या संघासाठी करत असतो. जसे बास्टर या संघ 9 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हो हो शॉर्ट बॉल ऑन साइडला वळलेला आहे. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित नाहीये आणि त्यानंतर आलेला डीप ओव्हरनं मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जजमेंट चांगलं केलं. कलेक्ट केला बॉलला. 2 धावा इथे इक्वेडला गेल्या. आता मॅच समीकरण खुलं झालंय. 8 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. मात्र आता पाठींगणा टीम म्हणजे जसे बास्टर या संघाकरिता 8 बॉल आणि 3 रन्स. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. सध्या इथे कमबॅक करायचं असेल तर प्रत्येक डॉट बॉल इथे फेकावे लागते. स्विगीचा फटका अटेंड करायचा होता. बाटाने बॉलचं कनेक्शन आहे. सध्या पाहिलं तर नक्कीच आता आणखीन एक डॉट बॉल आलाय. 7 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका. सात बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. हो हो अडवा बाटने फोर्स करायचं होतं. बाटाने बॉलचा संपर्क नाहीये. याच अनुषंगाने ते पाहिलं तर 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समीकरण खुलं आहे म्हणजे दसई बास्टर या संघाकरिता, कारण की एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये दसई ब्लास्टर हा संघ इथे जिंकू शकतो. आणि 3 धावांची आवश्यकता मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. येणारे 6 बॉल इथे सांगून जातील काय घडेल काय बिघडेल. सध्याच्याकडे धावसंख्या 38, लॉस ऑफ 3 विकेट. 41 धावांचा पाडला करायचे. एखादा पुन्हा एकदा मॅच मध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच आम्ही PPL अशी स्पर्धा कव्हर करत होतो. त्या अनुषंगाने इथे पाहिलं तर की PPL मध्ये 3 बॉल आणि 1 धावांची मॅच देखील जी मध्ये डिफेंड झाली होती. असं काही चित्र या मॅच मध्ये घडेल का. बॅकफुटवर जाऊन इथे सलमान दिला, गॅप एक्झिट केला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी कोणताही उपस्थित नाहीये. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल सरसरत रंगलत घासत चाटत माखत बॉल होते फरार. सीमारेषा पलीकडे आला हा विजयी चौकार. आणि या अनुषंगाने दसई ब्लास्टर या संघाने एक दमदार विजय प्रस्थापित केला आहे. आणि चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर की पारडवाडी या संघाचा देखील चांगला संघर्ष राहिला आणि त्याच अनुषंगाने इथे नक्कीच तरी देखील त्यांना पराभव इथे स्वीकार करावा लागला. आणि नो डाऊट आपण खऱ्या अर्थाने माल ऑफ द मॅच कडे जातोय. संकुल मेंगाल त्याने 7 बॉल आणि 18 धावांची केली. तो ठरतो या मॅचचा हिरो.